अमरावती महापालिकेत 3 वर्षांपासून प्रशासकाच्या हाती महापालिकेची सूत्र आहेत। शहरातील विकास कामे होत नसल्याची खंत अमरावतीकरांनी व्यक्त केली आहे। शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। भ्रष्टाचार वाढल्याचा आरोपही अमरावतीकरांनी केला आहे। पाहूया। सोबत अमरावती शहरातील महिला आहे, कारण या सर्वात जास्त या समस्याचा जर सामना करावा लागत असेल तो महिलांना करावा लागतो। आपण महिलांशी संवाद साधूया। ताई, 2017 मध्ये महानगरपालिकेमध्ये तुम्ही मतदान केलं होतं, आता 9 वर्षांनी तुम्ही मतदान करणार आहात, काय समस्या आहे सध्या? सध्या समस्या काय आहे तर तुम्हाला दिसतच आहे। पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कचऱ्यासाठी माझं काय म्हणणं आहे, नाही झाले निवडणुका ठीक आहे, चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण नगरसेवकांनी जे आधीचे नगरसेवक आहे ते अजून त्याच्यातून निघालेले नाही आहे, कारण निवृत्त नाही झालेले आहे आपण असं म्हणूया त्यांना, कारण की इलेक्शनच नाही झाले आहेत। तर त्या नगरसेवकांनी कमसे कम मोठ्या कचरा कुंडी तरी आणून ठेवावं की जिथे परिसरातला सगळा कचरा तिथे जाईल। नाही कचऱ्याच्या गाड्या नाही येऊन राहिलेल्या आहे, नाही रोडचे काम नाही झालेलं आहे, नाही नाल्यांचे काम नाही झालेलं आहे। असं कोणतीच गोष्ट नाही आहे की ज्या गोष्टीची आपल्या याच्यात सुधारणा झालेली आहे, अजूनही नाही झालेली आहे। शौचालयाची गोष्ट मागे मी म्हणजे घेतलेली होती, त्याचं तर अजूनही काय झालं काय नाही झालं हे मला अजूनही माहिती नाही, कारण ते सुरुवात दिसूनच नाही राहिलेली आहे। आता समस्या अशी आहे, कचरा तर आहेच आहे, पण त्याच्यासोबत आम्ही जवळपास 60% लेडीज डायबिटीज पेशंट आहे। आम्हाला वॉक सुद्धा करता येत नाही। का बरं? कुत्र्यांचा एवढा त्रास आहे। भटके कुत्रे सकाळी निघाले की मागेच लागतात ते, बिलकुल 6 वाजतापासून, तर आम्ही कुठंच वॉक करू शकत नाही। त्याच्यानंतर जर उचलून नेले तर दुसऱ्या इकडचे परत आणून सोडतात इथे, म्हणजे समस्याच आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांचा कचरा टाकायचं कुठे, हा आमच्यापुढे सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि आम्हीच जर इथे आणून टाकलं तर आम्हीच कचरा करू कॉलनीमध्ये, पण ते नेण्याची व्यवस्थाच काही केली जात नाही। फोन पण बरेच वेळा केले कॉर्पोरेशनला की ट्रक पाठवा, याच्यातनं कचरा जाईल। कधी रिस्पॉन्स मिळतो, पण बरेच वेळा तो कचरा अजूनही पाहिलं तर चौसारकरांच्या बाजूला इतका कचरा असतो, आम्हीच नाही तर इतर कॉलनीतले लोक कटल्याने आणून तिथे कचरा टाकतात। ही सगळ्यात मोठी समस्या आमच्यातली। त्याच्यामुळे काय होतं की सगळीकडे घाण, रस्ते खराब, पायी फिरण्याची काही इच्छा होत नाही त्या याच्यावरून। अब अगर हमारे पास नगर सेवक ही नहीं है तो हमने हमारी कंप्लेंट किसको जाके बताना। दूसरी चीज़, महानगर पालिका में भी अगर हम बार बार जा रहे हैं तो महानगर पालिका ने भी उस चीज़ का लेते हैं कॉग्निजेंस। मैं ये नहीं बोल रही हूँ कि नहीं इमीडिएटली हमारे लिए वो होता है, बट स्टिल हमारा प्रश्न चिन्ह वहीं का वहीं रहता है कि अब नेक्स्ट किसको जाके कंप्लेंट करना। मतलब कॉलोनी में इतनी गंदगी कि गांव खेड़े से निपत्तर हमारा एरिया है। गांव भी अभी आजकल साफ दिखते हैं, बट हमारा एरिया जो है वो गांव से भी निपत्तर हो गया है। सब जगह कचरा है, भरा पड़ा है। मैं तो यही बोलूंगी, पूरे भैया गणेश कॉलोनी में पूरे जगह बड़े बड़े डस्टबिन लगाया जाए ताकि सब कचरे उसी में डाले। बड़े बड़े डस्टबिन लगाओ, फिर भी, और कुत्ते भी बहुत हो गए ये। मला समोर या काकू, मला सांगा, कुत्र्यांचा हैदोस्त आहे शहरामध्ये, अनेकांना चावा घेतल्या जाते, त्या व्यतिरिक्त दुसरी समस्या कोणती? जे समस्या म्हणजे कचऱ्यांची समस्या सगळ्यात जास्त आहे। कचरा कुत्रे नाही, अजून दुसरं काही नाही, पण साफसफाई अजिबात नाही आहे। त्याच्यामुळे काय व्हायला लागलं की इतके साप निघतायत आमच्या तिकडे की बस खूप साप निघतायत आमच्याकडे, म्हणजे बाहेर लहान मुलांना तर बाहेर अगदी अजिबात म्हणजे सोडता सुद्धा येत नाहीये। एवढंच ते कधी साप निघेल आणि कधी काय काहीच सांगू शकत नाही आपण। एवढं हे पहा तुम्ही, नुसतं जंगल वाढल्यासारखं जंगल वाढलेलं आहे सगळं। देखिए, कचरा तो लेडीज का सबसे बेसिक इशू है, क्योंकि घर के आसपास सफाई तो चाहिए। नाले साफ होते हैं, पर आप खुद देख सकते हो पीछे नाला साफ हुआ है और उसका कचरा बाहर पड़ा है, अब ये लेने कौन आएगा? सबसे बड़ा इशू, अगर प्रशासन कुछ करेगा, नगर सेवक इसलिए चाहिए कि हमारे पास कोई रहेगा। एटलीस्ट 4 नगर सेवक में से 2 तो भी ऐसे रहते हैं, जो हमने पिछला हमारा एक्सपीरियंस है कि 2 तो भी ऐसे रहते हैं जो रिस्पॉन्स देते हैं, जो खुद आ जाते हैं यहाँ पे। इसलिए हमको नगर सेवक इसीलिए चाहिए कि इलेक्शन हो, ताकि हम किसी से अपना प्रॉब्लम शेअर कर सके। आमचं जर कोणी ऐकत असेल तर तो नगरसेवक असतो हक्काचा, त्यामुळे लवकरात लवकर निवडणुकी व्हावी आणि आमच्या समस्या पूर्ण मार्गी लागावी अशी मागणी या महिलांची आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती।